श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, 3 जुलै रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या 11 लवंगाच्या उपायाबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. शास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्हाला काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसेल तरी तुम्ही हा छोटासा आणि प्रभावी उपाय करू शकता. उपाय करण्याचे महत्व. लवंग हे ऊर्जेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तंत्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पाला लवंग अर्पण केल्याने कुंडलीतील राहू केतूचे दोष शांत होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मुलांची एकाग्रता वाढून त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. 11 लवंगाचा संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ लागेल. हा विधी अगदी शांत चित्तेने आणि श्रद्धेने करा. पूर्व तयारी. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी, प्रदोष काळात किंवा सकाळी लवकर स्वच्छ आंघोळ करून पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. घराच्या देव्हाऱ्यासमोर किंवा गणपतीच्या मूर्तीसमोर बसावे. साहित्य. 11 अखंड लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे, एक दिवा, तूप किंवा तिळाच्या तेलाचा, थोडे कुंकू आणि एक लाल कापड किंवा अक्षता. संकल्प आणि पूजा. गणपती बाप्पा समोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. हातामध्ये थोडे पाणी घेऊन आपल्या मुलीचे नाव आणि गोत्र उच्चारावे. बाप्पाकडे प्रार्थना करावी, माझ्या मुलीच्या अभ्यासातील अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा नोकरीतील अडथळे दूर व्हावेत आणि तिला यश मिळावे. मंत्र आणि लवंग अर्पण विधी. आता त्या 11 लवंगा आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवाव्यात. बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत खालील मंत्रांचा 108 वेळा किंवा कमीत कमी 21 वेळा जप करावा. ओम गण गणपते नम किंवा ओम एकदत्ताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तनो तत्ती प्रचोदयात. मंत्र जप पूर्ण झाल्यावर प्रत्येक लवंगाला थोडे कुंकू लावावे आणि एक एक करून त्या 11 लवंगा गणपतीच्या चरणाशी अर्पण कराव्यात. आरती आणि प्रार्थना. बाप्पांची मनोभावे आरती करावी. आरती झाल्यानंतर मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या बुद्धीसाठी आणि नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी विघ्नहर्ताकडे साकडे घालावे. पूजेनंतर त्या 11 लवंगाचे काय करावे. पूजा संपन्न झाल्यानंतर त्या 11 लवंगा अत्यंत पवित्र आणि सिद्ध होतात. त्याचा वापर खालील प्रमाणे करावा. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी त्या 11 लवंगांपैकी एक लवंग एका लहान लाल कापडात बांधून मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवावी किंवा त्यांच्या स्कूल बॅग मध्ये ठेवावी. यामुळे एकाग्रता वाढते. नोकरी आणि मुलाखतीसाठी जर मुले नोकरीच्या शोधात असतील किंवा मोठ्या परीक्षेला जात असतील तर जाताना यातील 2 लवंगा त्यांच्या खिशात ठेवाव्यात. यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात. नकारात्मकता दूर करण्यासाठी उरलेले लवंगा घरातील देव्हाऱ्यातच राहू द्याव्यात. मुलाला वारंवार नजर लागत असेल किंवा चिडचिड होत असेल तर या लवंगा घरातील धुपाच्या किंवा कापराच्या आरतीमध्ये जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. विशेष नियम आणि काळजी. लवंग निवडताना, उपाय करताना वापरल्या जाणाऱ्या सर्व 11 लवंगा संपूर्ण असाव्यात. त्याचे फूल वरचा गोल भाग तुटलेला नसावा. खंडित लवंग पूजेत वापरू नये. मानसिक भाव. उपवास करणे अनिवार्य नाही, परंतु या 20 मिनिटांच्या उपायादरम्यान तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक आणि बाप्पाच्या चरणी लीन असावे. उपायाची अचूक वेळ. मुहूर्त शास्त्र. हा उपाय तुम्ही दिवसातून 2 विशिष्ट वेळी करू शकता, ज्यावेळी गणेश तत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. सकाळचा मुहूर्त. सूर्योदयानंतर संकष्टी तिथी सुरू असताना सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान. प्रदोष काळ. सर्वोत्तम वेळ संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच सायंकाळी 6 ते 7:30 च्या दरम्यान. हा उपाय करणे महाफलदायी मानले जाते, कारण संकष्टी चतुर्थीला संध्याकाळच्या पूजेला विशेष महत्व आहे. मुलांच्या वयानुसार आणि समस्येनुसार विशेष बदल. जर तुमच्या मुलाची समस्या विशिष्ट असेल तर 11 लवंगा अर्पण करताना खालील प्रमाणे लहान बदल करावेत. लवंगांसोबत काय अर्पण करावे. विशेष मंत्र, प्रार्थना, अभ्यासात मन न लागणे, विसरभोळेपणा. 11 लवंगांसोबत एक विड्याचे पान आणि थोडी मिश्री खडीसाखर न्हावी. ओम बुद्धिविधाताय नमः चा जप करावा. नोकरीत यश, मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षा. 11 लवंगांसोबतच एक आखी सुपारी आणि एक लाल जास्वंदाचे फुल व्हावे. ओम कार्यसिद्धी नमः चा जप करावा. आरोग्य समस्या, भीती किंवा चिडचिड. 11 लवंगासोबत एक कापूर वडी आणि एक तांब्याचे नाणे
असेल तर ठेवावे. ओम विघ्ननाशाय नमःचा जप करावा. लवंगांचा ऊर्जा म्हणून वापर कसा करावा? तंत्रशास्त्रानुसार मंत्रोच्चार करून बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या 11 लवंगांमध्ये मंत्रशक्ती जागृत होते. पूजेनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी या लवंगा देव्हाऱ्यातून उचलाव्यात आणि खालील प्रयोगासाठी वापराव्यात. मुलांच्या खोलीत सकारात्मकता वाढवण्यासाठी 2 लवंगा एका लहान चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात ठेवून त्यावर थोडे भीमसेनी कापूर जाळावा आणि त्याचा धूर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत दाखवावा. यामुळे खोलीतील जडत्व आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन बुद्धी तीक्ष्ण होते. कामात यश मिळवण्यासाठी, विजयासाठी, जर मूल नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा महत्वाच्या परीक्षेसाठी घरातून बाहेर पडत असेल तर बाप्पाच्या चरणाजवळील एक लवंग त्यांच्या उजव्या हातावर ठेवावी. त्यांनी ती लवंग आपल्या खिशात किंवा पर्समध्ये सन्मानपूर्वक ठेवावी. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो. सुरक्षा कवच: जर मुलाला रात्री भीतीदायक स्वप्ने पडत असतील किंवा नजर लागत असेल तर 2 लवंगा एका काळ्या कापडात बांधून मुलाच्या उशाखाली, गादीखाली ठेवाव्यात. शास्त्रानुसार पाळायचे कडक नियम: हा उपाय करताना विधीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून खालील गोष्टीची काळजी घ्या. नियम: उपाय करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला हवे. दक्षिण दिशेला तोंड करून हा विधी करू नये. शुद्धता: महिलांनी मानसिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये. घरात सुतक किंवा उर्दी सेस नसावी. गुपितता: हा उपाय अत्यंत शांतपणे करावा. उपाय करताना किंवा केल्यानंतर मी मुलांसाठी असा उपाय केला आहे अशी वाच्यता इतरांकडे घराबाहेर करू नये. शास्त्रानुसार उपायाची गुप्तता राखल्यास त्याचे फळ लवकर मिळते. मुलांची उपस्थिती: शक्य असल्यास हा विधी करताना मुलाला शेजारी बसवावे. जर मूल शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असेल तर आई किंवा वडील मुलाचे नाव गोत्र घेऊन हा उपाय पूर्ण करू शकतात. बाप्पांची विशेष प्रार्थना: विधीची सांगता 20 मिनिटांचा हा विधी पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून डोळे बंद करावेत आणि गणपती बाप्पाकडे मुलांसाठी खालील भावना व्यक्त करावी. मुलांच्या हाताने करायचा एक विशेष विधी: जर तुमची मुले समजूतदार वयाची असतील, वय 10 वर्षापेक्षा जास्त आणि ती तुमच्या सोबत पूजेला बसू शकत असतील तर 11 लवंगाच्या उपायानंतर खालील छोटा विधी त्यांच्या हाताने करून घ्या. कुंकू टिळा विधी: बाप्पाला अर्पण केलेल्या 11 लवंगांपैकी एका लवंगाच्या टोकाने फुल असलेल्या भागाने बाप्पाच्या चरणाचे कुंकू उचलावे. तो कुंकुवाचा टिळा मुलाच्या कपाळावर दोन्ही भुवयाच्या मध्ये म्हणजेच आज्ञा चक्रावर लावावा. शास्त्रीय कारण: आज्ञा चक्रावर गणपतीच्या चरणाचे कुंकू लावल्याने मुलाची स्मरण शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड वाढते. परीक्षेत ऐनवेळी उत्तरे सुचत नसतील तर हा टिळा रामबाण उपाय ठरतो. लवंगांसोबत करायचा आर्तवर शीर्ष प्रयोग अत्यंत प्रभावी. या 20 मिनिटाच्या उपायाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही हातामध्ये 11 लवंगा ठेवून मंत्र जप करत असाल तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती अर्थ वर शीर्षचा केवळ 1 वेळा पाठ करावा. शास्त्र काय सांगते? नमो उरत्तपतये नमो गणपतीये. अर्थवर शीर्ष अद्भुत लहरी असतात. जेव्हा तुम्ही हातातील लवंगांवर अर्थवर शीर्षाचे पाणी किंवा त्याचे मंत्रोच्चार विलीन करतात तेव्हा त्या लवंगा अमोघ, कधी अपयशी न होणाऱ्या बनतात. जर मुलांना अर्थवर शीर्ष येत असेल तर त्यांनाच ते बोलायला सांगावे. नोकरी आणि व्यवसायात यशासाठी उत्तर पूजा शनिवारी विधी: 3 जुलै शुक्रवार रोजी हा उपाय केल्यानंतर 4 जुलै शनिवारच्या सकाळी करायची कृती खालील प्रमाणे आहे. मुलाखत किंवा नोकरीच्या ठिकाणी जाताना जर मुलाची नोकरीची मुलाखत असेल किंवा ते रोज नोकरीवर जात असतील तर सिद्ध केलेल्या 11 लवंगांपैकी एक लवंग तोंडात ठेवून ती चावायची नाही, फक्त तोंडात उजव्या बाजूला ठेवायची. घरातून बाहेर पडावे. घराबाहेर पडताना पहिले पाऊल उजवे टाकावे. कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर किंवा मुलाखतीला जाण्यापूर्वी ती लवंग तोंडातून काढून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावी. यामुळे कामात येणारे अडथळे ऐनवेळी दूर होतात आणि सिनियर्स किंवा बॉस तर्फे चांगला पाठिंबा मिळतो. अभ्यासातील प्रगतीसाठी राशीनुसार लवंग विधी: तुमच्या मुलाची जी रास असेल त्यानुसार या 11 लवंगांपैकी एक विशेष लवंग खालील वस्तू सोबत मुलांच्या खोलीत ठेवावी. मेष, वृश्चिक, सिंह राशी लवंग तांब्याच्या लहान तुकड्यासोबत ठेवावी. वृषभ, तूळ, मकर, कुंभ राशी लवंग या एका पांढऱ्या सिल्कच्या कपड्यात बांधून ठेवावी. मिथुन, कन्या राशी लवंग हिरव्या धाग्याने बांधून मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवावी. कर्क, धनु, मीन राशी लवंग हळदीच्या कुंडासोबत अख्खी हळद पिवळ्या कपड्यात ठेवावी.
उपायाची पूर्ण सांगता करताना घ्यायची काळजी. उपाय पूर्ण झाल्यावर बाप्पा समोर हात जोडून म्हणावे, हे बाप्पा, मी माझ्या मुलाच्या कल्याणासाठी हा उपाय केला आहे. यात माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि माझ्या मुलाला तुझ्या कृपेने छत्र दे. चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल तरीही मनात कोणतीही शंका किंवा भीती ठेवणं टाळा, कारण देव भक्ती आणि भावाचा भुकेला असतो, उपवासाचा नाही. हा 11 लवंगांचा शास्त्रोक्त उपाय पूर्ण विश्वासाने करा. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होऊन त्यांना नोकरी आणि अभ्यासात नक्कीच उत्तम यश मिळेल. ओम गण गणपती नमः. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.